अमरावती जिल्ह्यासह विदर्भात सध्या सूर्य आग ओकतोय। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये रक्तदान शिबिरं बंद झाली आणि याचा फटका आता रुग्णांना बसतोय। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून जिल्हा सामान्य रुग्णालयात अल्प प्रमाणात रक्तसाठा आहे। त्यामुळे रुग्णांना रक्त हवं असेल तर त्यांच्या नातेवाईकांकडूनच रक्त घेऊन रुग्णांना दिलं जाते। सिकल सेल थॅलेसेमिया दररोज रक्तांची आवश्यकता त्यांना असते आणि अशा रुग्णांना आता याचा फटका बसतोय। दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये पुढचे 5 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे। त्यामुळे नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, तरुणांनी रक्तदान करावं असं आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून करण्यात आलं। रक्तदान शिबिर आहेत ते कमी असल्यामुळे रक्तदानामध्ये थोडासा तुटवडा निर्माण होतो। त्यामुळे दररोज आपल्याला जे डोनर हॉल आहेत त्या डोनर हॉलमध्ये आपल्याला नातेवाईकांकडून रक्त घेऊन रक्ताची आपण पूर्तता करत असतो। सध्याच्या परिस्थितीला आजच्या घडीला रक्तदानामध्ये म्हणजे आमचे जे रक्त स्टोअर आहे तर त्यामध्ये 4 ते 5 दिवस रक्त पुरेल एवढं सध्या रक्तसाठा आपल्याकडे आहे। पण जर समजा वारंवार जर समजा रक्तदान जर समजा झालं तर नक्कीच हा पुढेही रक्तदानाचा साठा वाढू शकेल।